नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या या खास सादरीकरणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका गोंधळाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधीतरी नक्कीच सतावतो. तो गोंधळ म्हणजे काय निवडू आणि काय नको. जरा विचार करा, तुम्ही मस्तपैकी हॉटेलमध्ये गेला आहात, मेनू कार्ड हातात आहे किंवा रात्री घरी नेटफ्लिक्स लावलंय, पण काय बघायचं हे ठरवताच अर्धा एक तास निघून जातो. होतं ना असं आपल्यासोबत? तुमचं उत्तर जर हो असेल तर अजिबात स्वतःला दोष देऊ नका. खरं तर ही तुमची चूक नाहीच आहे. ही आजच्या आधुनिक जगाची एक सामान्य समस्या आहे. सोयीसुविधा वाढल्या आहेत पण आनंद मात्र कमी झालाय. आणि यामागचं कारण काय आहे माहिती आहे? गरजेपेक्षा जास्त पर्याय. तर मग चला, या गोंधळामागचं मानसशास्त्र काय आहे ते समजून घेऊया. मानसशास्त्रामध्ये याला एक भारी नाव आहे, निवडीचा विरोधाभास, म्हणजेच द पॅराडॉक्स ऑफ चॉईस. आता हा पॅराडॉक्स ऑफ चॉईस म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोपं आहे. आपल्यासमोर जेवढे जास्त पर्याय असतील ना, तेवढं आपल्याला निर्णय घेणं अवघड जातं. आणि गंमत म्हणजे निर्णय घेतला तरी त्यातून समाधान मात्र कमी मिळतं. आपल्याला काय वाटतं की अरे वा, जितके जास्त पर्याय तितकी जास्त मजा, जास्त स्वातंत्र्य. पण खरं तर होतं उलटं. जास्त पर्याय बघून आपला मेंदू अक्षरशः गोंधळून जातो. त्यालाच डिसिजन पॅरालिसिस असं म्हणतात. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता जणू काही काळासाठी थांबते. आणि समजा आपण कसंबसं करून काहीतरी निवडलं तरी सुद्धा मनात एक किडा वळवळत राहतो, अरे यार, तो दुसरा पर्याय जास्त चांगला होता की काय. ह्यालाच म्हणतात बायर्स रिमर्स, म्हणजे खरेदी केल्यानंतर होणारा पश्चाताप. हा सुद्धा त्या जास्त पर्यायांचा एक दुष्परिणाम आहे. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं ठीक आहे, पण हे खरं आहे का? तर हो, यावर खूप रंजक संशोधन झालंय. बघूया का ते काय सांगते ते. या संदर्भात शीना अय्यंगार नावाच्या एका मानसशास्त्रज्ञानं एक जगप्रसिद्ध प्रयोग केलाय, ज्याला जॅम स्टडी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी एका सुपरमार्केटमध्ये एक छोटासा पण भारी प्रयोग केला. हे आकडे बघा जरा. जेव्हा दुकानात जॅमचे तब्बल 24 वेगवेगळे फ्लेवर्स ठेवले होते तेव्हा खरेदी करणाऱ्यांची संख्या होती फक्त 3%. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा फक्त 6 फ्लेवर्स ठेवले तेव्हा काय झालं असेल? तब्बल 30% लोकांनी जॅम विकत घेतला, म्हणजे 10 पट जास्त. याचा अर्थ किती सोपा आणि स्पष्ट आहे बघा. पर्याय कमी तर निर्णय सोपा आणि समाधान जास्त. हाच प्रकार आपल्या रोजच्या आयुष्यातही घडतो. ऑनलाईन शॉपिंग करताना बघा, मिंत्रा किंवा ॲमेझॉनवर स्क्रोलिंग करता करता तास निघून जातात, पण कार्ट मात्र रिकामीच. किंवा अरेंज्ड मॅरेजचं उदाहरण घेऊया. मॅट्रिमोनी साईट्सवर हजारो प्रोफाईल्स असतात आणि यापेक्षा अजून चांगलं काहीतरी मिळेल या एका आशेवर अनेक चांगली स्थळं नाकारली जातात. आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. सर्वोत्तमच्या मागे लागताना आपण अनेकदा आपल्या हातात असलेलं चांगलं गमावून बसतो. मग आता प्रश्न उरतो की या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? पण काळजी करू नका, यावर काही अगदी सोपे आणि जबरदस्त उपाय आहेत. हे 3 साधे नियम आहेत. सगळ्यात पहिला, गुड इनफ रूल फॉलो करा, म्हणजे पुरेसं चांगलं आहे हे स्वीकारा. दुसरा, मुद्दामून तुमचे पर्याय कमी करा. आणि तिसरा, कोणताही निर्णय घेण्यासाठी स्वतःला एक टाइम लिमिट लावा. हा गुड इनफ नियम म्हणजे काय? तर सॅटिस्फायसर बना. म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्टीत परफेक्ट किंवा सर्वोत्तमच शोधायचा अट्टाहास सोडा. जी गोष्ट तुमची गरज भागवतीये आणि तुम्हाला समाधान देतीये ती निवडा आणि झालं, विषय संपला. मागे वळून पाहू नका. चला तर मग, आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. काय आहे आजचा महत्त्वाचा विचार? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खरा आनंद हजारो पर्यायांमधून निवडण्यात नाहीये, तर आपण घेतलेल्या एका निर्णयावर ठाम राहण्यात आहे. म्हणून आयुष्यात पर्याय मर्यादित ठेवा आणि घेतलेल्या निर्णयाचा आनंद घ्या. आमच्या मनाचे खेळ या मालिकेचा हा भाग तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला या विषयाबद्दल किंवा अशाच इतर मानसिक गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.